शेतकऱ्याला मदत मिळणार नाही। सरकारचे 5,000 कोटी वाचवण्यासाठी शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान केलं आणि मात्र शेतकऱ्याच्या खिशामध्ये 1 रुपया नाही आला। म्हणून त्यावेळेस पूर्वी 1 रुपयाला आपल्याला जी पीक विमा योजना मिळत होती ती परत एकदा सगळे निकष तसे शेतकऱ्याच्या बाजूले टाकण्यात यावे आणि ती योजना आता लगेच लागू व्हावी अशी आमची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मागणी आहे। आणि शेवट ही कर्जमाफी वाट न बघता लगेचच्या लगेच 2 लाख रुपये सरसकट किती रुपये शेतकऱ्याचे थकलेत हे न बघता डायरेक्ट अकाउंट मध्ये 2 लाख रुपये टाका आणि टाकल्यानंतर पुनर्गठन करा आणि आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज देऊन येणाऱ्या सीझन मध्ये आम्हाला समोर जाण्याची संधी त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्या। अशा सगळ्या आपल्या मागण्या आहेत। काय चुकलंय, काय चुकलंय सांगा तुम्ही? ह्याच्यात काय आपण स्टंटबाजी करतोय का? ह्याच्यात का आपण लढतोय? आज जर आमच्या शेतकऱ्याला मदत नाही मिळाली तर आतापर्यंत गेल्या काही दिवसांमध्ये 22 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। आता मी तुमच्याशी बोलत असताना एका दिवसाला आपल्याला 8 ते 9 आत्महत्या दुर्दैवाने आपल्या या राज्यामध्ये त्या ठिकाणी होत आहेत। नागपूरमध्ये झाल्यात, विदर्भात झाल्यात, मराठवाड्यात झाल्यात, या सगळ्या भागामध्ये आता त्या ठिकाणी आत्महत्या या सुरू आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने आमच्या शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर हे आंदोलन आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। प्रशासनाला विनंती आहे की नेत्यांशी तुम्ही चर्चा करा, त्यांच्याशी संपर्क साधा, मंत्र्यांशी संपर्क साधा। आज आम्ही इथं हे आंदोलन आमच्यातले काही जण इथं सुरू करत आहोत। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याच्याच बरोबर मी या मीडियाच्या मदतीने महाराष्ट्राचे तमाम शेतकरी नेते, सत्तेतले नेते, विरोधातले नेते, सामान्य लोक या सगळ्यांना मी आव्हान करतो की शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आपण जमेल तसं या आंदोलनाला त्या ठिकाणी यावं। त्याच्याच बरोबर ज्या शेतकऱ्याला इथं येता येत नसेल, आपल्याला सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर मग आपल्याला आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीने आंदोलन करावं लागेल। कारण आपण आपल्यासाठी लढलो नाही तर मग उद्या जाऊन अडचणी आपल्यालाच राहणार आहेत। नेत्याला काही फरक पडत नाही। नेत्यांची मुलं चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या शाळेमध्ये शिकतात। मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना काही फरक पडत नाहीत, त्यांचं सगळं बरं चाललेलं आहे। एखाद दुसरा महिना त्यांचा वाईट जाईल पण वर्ष त्यांचं चांगलं जाणार आहे। पण येणारा पाऊस काळ खराब असल्यामुळे तुमचं अख्खं वर्ष नाही, पुढचे 2 वर्ष खराब जाणार आहेत। त्यामुळे या कर्जमाफीचा पूर्णपणे 2 लाखाचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला जर मिळाला नाही तर तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला खूप मोठी अडचण ही सोसावी त्या ठिकाणी लागणार आहेत। म्हणून आपल्या सर्वांना सांगतो की हे आंदोलन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने, विठोबारायाच्या आशीर्वादाने, सर्व संत श्रेष्ठांच्या आशीर्वादाने, सर्व महामानवांच्या आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, माझ्या परिवाराच्या पाठिंब्याने व सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्याने हे आंदोलन आत्ता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्याच बरोबर 4 जून पासून आत्तापर्यंत कर्जबाजारी जे शेतकरी होते आणि दुर्दैव कर्जबाजारी असल्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आपल्या